महाराष्ट्र म्हटल्यानंतर साहजिकच डोळ्यासमोर येते ती मराठी माणसांची मराठी अस्मिता, आणि मराठी अस्मिता जपण्याचं काम कुठेतरी वेगवेगळे माध्यम करत आहेत. सध्या महाराष्ट्रातील बहुचर्चित असलेला शो कलर्स मराठी या चॅनलवरती तो सुरू आहे आणि संध्याकाळी प्राईम टाइमला दर्शकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी दाखविला जातो. या शोचं नाव आहे बिग बॉस सीझन 5 मराठी. म्हणजे सीझन 5 सुरू आहेत आणि या सीझन 5 मधील नामांकित चेहरे आहेत सूरज चव्हाण, ज्याला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेला आहे. याबरोबरच त्या ठिकाणी आता अरबाज पटेल आणि निक्की दांबोळी यांचा धुमाकूळ सुद्धा आपण आजपर्यंत पाहिलेला आहे. 50 पेक्षा अधिक कालावधी उलटूनही अरबाज पटेल आणि निक्की दांबोळी सारखे कलाकार या शो मध्ये आपलं स्थान पकडून आहेत. सोबतीलाच या ठिकाणी अंकिता बालावलकर आणि कोल्हापूरचा सगळ्यांचाच लाडका असलेला डीपी दादा, यासोबतच पॅडी भाऊ आणि वर्षाताई सुद्धा या ठिकाणी आहेत. जान्हवी किल्लेकर सुद्धा या शो मध्ये आहेत. संग्राम चौगुले यांना मात्र आपल्या हाताचं निमित्त देऊन बिग बॉस यांनी घरी पाठवलेलं आहे. एकंदरीत आपण जर विचार केला तर आज या शो मधून एक मोठा चेहरा बाहेर पडतोय आणि शाश्वत बातमी आहे, ही कुठली फेक बातमी नाही आहे. या ठिकाणी 100% आपण म्हणू शकतो की अरबाज पटेल आज या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला आहे. कारण अरबाज पटेल यांना कुठल्या कुठल्या गोष्टी नडलेल्या आहेत ज्या त्यांना प्रेक्षकांना आवडलेल्या नाही, आणि न आवडलेल्या गोष्टींमुळेच अरबाज पटेल यांना झालेलं कमी वोटिंग अरबाज पटेल यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर घेऊन गेलाय. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निक्की सोबतचा जो काही मैत्रीपूर्ण संवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध अरबाज पटेल यांनी ठेवला, वेगवेगळ्या टास्क मध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये अरबाज पटेल यांनी तो थेट निक्कीशी संपर्क असलेला कनेक्टिव्ह असलेला संबंध त्या ठिकाणी दर्शकांना दिसायला लागल्यामुळं दर्शकांनी अरबाज पटेल यांची वोटिंग लाईन जी आहे ती या ठिकाणी स्टॉप केली आहे. त्यामुळे त्यांना मतदान न करताना, वोट न करता अरबाज पटेल यांना कमी वोट झाल्यामुळे ते आज बिग बॉसच्या घरातून बाहेर जात आहेत. सगळ्यात पहिलं कारण जर आपण बघितलं तर वेळ प्रसंगी त्यांनी निक्की दांबोळी यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना वाव देण्यासाठी त्यांची बाजू घेतली आहे आणि निक्कीचं पाय पोसणं असं सुद्धा बिग बॉसच्या या सीझन मध्ये अनेकांनी आपण ऐकलेलं आहे. रितेश देशमुख सुद्धा याबद्दल बोलले होते. प्रत्येक गोष्ट निक्की सांगेल तशीच होणार, प्रत्येक गोष्ट निक्की बोलेल तशीच होणार आणि मी निक्कीला वाचवणार, शेवटपर्यंत मी निक्की सोबत खेळत राहणार. अरबाजचं हे स्वप्न भंगलंय, कारण त्यांना आपल्या बाजूला सुद्धा असलेले जे काही बिग बॉसच्या घरातील सहकारी आहेत ते त्यांना समजून घेण्यात कमी पडले आणि याच निक्कीचा जो नाराजीचा स्वर होता, उच्च स्वरामध्ये घरामध्ये कलहपूर्ण वादविवाद ठेवणं निक्की तांबोळीला भोवणारच आहे. परंतु निक्की तांबोळीला त्या ठिकाणी जो कोणी पणा देईल, जो कोणी आश्रय देईल त्याला सुद्धा ते मूळ येणार आहे. त्यामुळे अरबाज पटेल सारखा एक चांगला खेळाडू बाहेर जातोय, त्याला परिपूर्ण कारण जर म्हटलं तर निक्की तांबोळी, निक्कीची जर साथ अरबाजने दिली नसती आणि सूरज चव्हाण असेल, इतरही कलाकार आहेत, या कलाकारांच्या मदतीने जर त्या ठिकाणी एक फेअर गेम जर ते खेळले असते तर अरबाज पटेल आज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले नसते. सगळ्यात कमी वोटिंग झाल्यामुळं चांगला खेळ खेळत असताना सुद्धा अरबाज पटेल यांना बाहेर जावं लागलंय. तिसरं महत्वाचं कारण जर आपण बघितलं तर अरबाज पटेल हे ताकदीनं आणि युक्तीनं सगळ्यात पुढे होते, परंतु युक्तिवादामध्ये ते नेहमी निक्कीची मदत घेत होते आणि दर्शकांना हाच मुद्दा त्यांचा वाला खोचक वाटला. तो मुद्दा काही दर्शकांना पटला नाही, त्यामुळं त्यांना वोट कमी झालं आणि या कारणानं अरबाज पटेल बाहेर आलाय. तुमच्यामध्ये तुम्ही बिग बॉस मराठी जर बघत असाल तर तुमच्यामध्ये कुठलं असं ठोस कारण आहे ज्या कारणामुळे अरबाज पटेल याला बाहेर यावं लागलंय? आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये कुठला कलाकार पुन्हा बाहेर येईल हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.